नमस्कार सगळ्यांना. तर आत्ताची एक मोठी न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणीचा वर्षाचा शेवट आता गोड होणार आहे. तो कसा जाणून घेणार आहोत आपण. तसेच निवडणुकी झाल्यानंतरच आपल्याला 6वा हप्ता येणार होता, पण अजूनही तो काही आलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता पुढच्या 2 ते 3 दिवसात डिसेंबरचा हप्ता यायला चालू होईलच. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी शेवटचं वर्षाचे शेवटचे दिवस गोड होणार आहेत. तर आता बैठकीत काय-काय महत्त्वाचे 3 निर्णय झाले आहेत बघू आपण. 3 निर्णय झालेत. ते निर्णय काय-काय झालेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सांगणार आहे नक्की काय-काय निर्णय झालेत. एक तर पहिला आहे सरसकट अर्जाची तपासणी होणार नाहीये. हा पहिला आहे. ठीक आहे. दुसरा आहे येत्या 2 ते 3 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास चालू होतील आणि तिसरं म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत ते पण तुम्हाला यायला चालू होणार आहेत. ठीक आहे. आता यांची सगळी सविस्तर माहिती जी आहे ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे स्किप करू नका कारण महत्त्वाची माहिती आहे. डिसेंबरच्या 6व्या हप्त्याची एक मोठी आत्ता न्यूज आलेली आहे. ती कधी येणार आहे? एक्झॅक्ट डेट काय आहे? कसं काय? कोणी काय बोललंय? तसेच बैठकीत काय निर्णय झाले? त्यामुळे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट जे आहेत ते कळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा कारण डिटेल माहिती आपण इथे सांगत असतो. त्याच्यामुळे सगळी व्यवस्थित माहिती जी आहे ती तुम्हाला कळणार आहे. तर आपण एक-एक करून सगळे नियम पाहणार आहोत. येत्या 2 ते 3 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे पडण्यास चालू होतीलच. डिसेंबरचा 6वा हप्ता जो आहे ₹1500 पडणार. तेवढं लक्षात ठेवा फक्त की 1500 पडणार. ते 2100 पडणार नाहीयेत. कारण ₹2100चा अजून जी-आर नाही आला. या वर्षात तरी ₹2100 मिळणार नाहीत. पुढच्या वर्षापासून ₹2100 मिळायला चालू होतील. जेव्हा जी-आर येईल ₹2100चा प्रॉपर तेव्हा तुम्हाला ₹2100 येतील. पण सध्या तरी डिसेंबरचा हप्ता जो आहे म्हणजे 6वा हप्ता जो आहे तो तुम्हाला ₹1500 असाच मिळणार आहे. ठीक आहे. चला बघूया आपण सविस्तर माहिती काय आहे. बघा लाडकीचा वर्षाचा शेवट गोड होणार. म्हणजे वर्षाच्या शेवटी तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळू शकतात. डिसेंबरचा हप्ता जो आहे तो वर्षाच्या शेवटीपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला वर्षाचा शेवट जो तो गोड होणार आहे आणि नवीन वर्षात तुम्हाला ₹21 यायला पण चालू होऊन जातील. त्याच्यामुळे आता महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे ही, की तुम्हाला आता लवकरात लवकर पैसे जे आहेत ते येणार आहेत. खात्यात तुम्हाला काही कामं करायची आहेत. कुठल्या बँकेत पैसे येणार, कुठल्या पोस्टात पैसे येणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा पहिलं तर आहे काय पडताळणीचं बघा. पहिला नियम काय होता, की आता हा पहिला नियम आहे. ठीक आहे. अर्जाची पडताळणी सरसकट नाही करणार आहे. पहिलं खूप बातम्या आल्या, की आता परत एकदा अर्जाची पडताळणी होईल. निकष चेंज झालेत, की प्रत्येक आतापर्यंत ज्या महिन्याला लाभ झाला त्या सगळ्यांच्या अर्जाची परत एकदा पडताळणी होणार आहे. असं खूप न्यूज आल्यामध्ये. त्यामुळे असं वाटलं, की आता सरसकट 2 कोटी महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले होते. त्या महिलांची परत एकदा अर्जाची पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर ज्या महिला अपात्र ठरतील त्या महिलांची नावं जी आहेत ती कट होणार आहेत. असं न्यूज आली होती. पण आपल्या महिला आणि बालविकास ज्या आपल्या हे आहेत, मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम, त्यांनी स्वतः सांगितलं आहे, की आता सरसकट अर्जांची जी आहे ती तपासणी होणार नाही. ज्यांची तक्रार येईल प्रॉपर म्हणजे ज्यांची एखाद्या जिल्ह्यातनं कोणाची तक्रार आली असेल, त्यांचीच फक्त पडताळणी होईल. ठीक आहे. म्हणजे एखादी तक्रार आली कोणाची, या घराची किंवा कुटुंबाची, तर त्यांची फक्त पडताळणी केली जाईल त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल. बघू आपण पडताळणी का केली जाणार आहे. खोटी कागदपत्रे अथवा पात्रता नसताना लाडकी बहीण योजनेचा अनेकांनी लाभ घेतला आहे. तशा तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. अपात्र असणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जाईल. म्हणजे खोटी कागदपत्र देऊन किंवा पात्रता नसताना. आता पात्रता म्हणजे काय? तर महिलांचं उत्पन्न जे आहे किंवा वार्षिक उत्पन्न आहे जे कुटुंबाचं ते 2.5 लाखापेक्षा कमी हवं आहे. हे एक पात्रता होती. तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नसायला हवेत. असतील तर तुम्ही पात्र असणार आहात. ठीक आहे. आणि तुमच्याकडे 4 चाकी नसायला हवी. तुमच्या घरातलं कोणी आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरणारं नसेल. अशा काही पात्रता होत्या. तर त्या पात्रता नसताना पण जर तुम्ही योजनेचा लाभ घेतला अशा अनेक ज्या तक्रारी आहेत त्या प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे अर्जांची पडताळणी होणार आहे. पण ज्यांच्या महिलेची तक्रार येईल त्याचीच पडताळणी होईल. पूर्ण 2 कोटी महिलांची किंवा आतापर्यंत ज्यांनी लाभ घेतला सगळ्यांची अर्जाची पडताळणी होणार नाही. तर शक्य पण नाही. ठीक आहे. लाभार्थ्यांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडायचे पर्याय देण्यात आले आहेत. त्यासाठीचा जी-आर जारी करण्यात आला आहे. त्याआधीच महिला आणि बालविकास विभागाने खोट्या कागदपत्राद्वारे लाभ घेणाऱ्याच्या तक्रारी करण्याचे आवाहन केलं आहे. जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येतील. म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणी तुम्हाला वाटत असेल, की असं आहे बाबा यांचं हे पात्र नसताना पण यांनी लाभ घेतला आहे, तर त्यांची तुम्ही तक्रारी करा असं विभाग म्हणत आहे, बालविकास विभाग म्हणत आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे तक्रार केली तरच तुमच्या अर्जाची पडताळणी होईल. अदरवाईज काही होणार नाहीये. ठीक आहे. पूर्ण सगळ्यांची परत एकदा अर्जाची पडताळणी होणार नाहीये. जर एखाद्या कुठल्या कुटुंबाची किंवा कुठल्या महिलेची किंवा एखाद्या जिल्ह्यातनं एखाद्या 10-12 महिलांची कोणी तक्रार केली असेल, तरच त्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल. त्याशिवाय कोणाची पडताळणी केली जाणार नाही. तर महिला आणि बालविकास
विभाग म्हणत आहे, की तर तुम्हाला माहिती असेल कुठल्या अशा महिला आहेत किंवा अशा कुटुंब आहेत ज्यांनी खोटं बोलून किंवा पात्रता नसताना पण लाभ घेते, त्यांच्या तक्रारी आम्हाला द्या किंवा त्यांची नावं आम्हाला द्या. आम्ही त्यांच्या अर्जाची पडताळणी करू असं म्हटलं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला स्वतःहून तुम्हाला वाटत असेल, की आपण अपात्र आहे, आता आपल्याला बाहेर पडायला हवं. तर तुम्हाला स्वतःहून पण बाहेर पडायचं असेल या योजनेतून, तर त्याचा पण पर्याय तुम्हाला देण्यात आला आहे. ठीक आहे. तुम्ही अंगणवाडीत जाऊन तो एक फॉर्म असतो तो भरून तुमचे जे आत्तापर्यंत आलेले पैसे आहेत ते पण तुम्ही परत करून तुम्ही योजनेतून बाहेर पडू शकता. जेणेकरून परत पुढे पडताळणी वगैरे झाली तुमच्यावर काही कारवाई होण्याची शक्यता नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आता स्वतःहून तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तुम्ही बाहेर पण पडू शकता. बघा, आता हे बघा, महिला आणि बालविकास विभागाकडे तक्रार आल्यानंतर पुढं काय होणार? सपोज तक्रार गेली एखाद्याची कोणाची, तर पुढं काय होणार बघूयात आपण. त्या अर्जदाराचे उत्पन्नाचे दाखले, इतर इतर कागदपत्रांची कडक तपासणी केली जाईल. बघा, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दाखवावा लागेल. जर तुमच्यावर कोणी कारवाई केली असेल आणि तुम्हाला महिला आणि बालविकास कल्याणाकडे पुढे काय करणार ते बघा. तुमच्याकडनं उत्पन्नाचा दाखला घेतला जाईल, तसेच इतर कागदपत्रांची कडक तपासणी केली जाणार आहे. त्या लाभार्थ्यांच्या घरी सरकारी अधिकारी जाऊन सर्व कागदपत्रे, मुलाखत, सर्वेक्षणाद्वारे दाव्यांची पडताळणी करतील. ठीक आहे. लाभार्थीचा डेटा मतदार यादीसोबत चेक केला जाईल. त्याशिवाय टॅक्स रेकॉर्ड आणि आधार डेटाबेस तपासला जाईल. हेल्पलाईन नंबर, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे नागरिक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्रांची तक्रार करू शकतात. म्हणजे तुम्ही जर अपात्र सपोज तुमच्यावर कोणी आता तक्रार केली, ते तुमच्या घरी येऊ शकतात सरकारी अधिकारी. तुमचे सर्व कागदपत्र चेक करू शकतात, तुमची मुलाखत घेऊ शकतात. ठीक आहे. सोबतच तुमची डेटा जो असतो, आपला डेटा सगळीकडे असतो माहिती मतदार यादीत असतो, इन्कम टॅक्समध्ये असतो, बऱ्याच ठिकाणी आपला डेटा सेव्ह असतो. त्या डेटासोबत आपला डेटा मॅच केला जाईल. ठीक आहे. त्या मॅच झाल्यावर मग पुढे जी कारवाई ती केली जाईल. तसेच जर तुम्हाला कोणावर शक असेल किंवा शंका असेल, की यांनी अपात्र असू नये किंवा माहिती असेल तुम्हाला, तर तुम्ही हेल्पलाईन नंबर किंवा ऑनलाईन पोर्टल आणि फील्ड एजंटद्वारे नागरिक आहेत जे या अपात्र बहिणींची तक्रार करू शकतात. ठीक आहे. हे पण त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर असं असणार आहे, जर तुमची तक्रार केली तर तुम्हाला मात्र तुमच्यावर कारवाई होऊ शकते. फक्त तक्रार करणं, जे तक्रार करतील मग त्याच्या वाईज मग ते तुमची तपासणी करतील आणि कारवाई होईल. पण पूर्ण अर्जांची तपासणी नाही होणार सगळ्यांचीच. ज्यांची तक्रार येईल त्यांचीच. आता सेकंड म्हणजे काय, 2 ते 3 दिवसात जे आहेत ते पैसे येण्याची शक्यता आहे. कारण असं आहे, की आता वर्षाचा शेवट आलेला आहे. 10 ते 15 दिवस उरलेले आहेत. त्याच्यामुळे वर्षाचा शेवट महिला लाडक्या बहिणींना गोड होण्यासाठी तुम्हाला पैसे जे आहेत ते 2-3 दिवसात येऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? महत्त्वाच्या 3 गोष्टी त्या म्हणजे आधार कार्ड अपडेट करायचं. लिंक असेल तुम्हाला माहिती आहे, लिंक असणं तर महत्त्वाचं आहे. लिंक असेल तरी पण तुम्हाला अपडेट करायचं आहे. रेशन कार्ड अपडेट करायचं आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे सिलेंडरचे पैसे. ठीक आहे. तिसरा मुद्दा आहे सिलेंडरचे पैसे जे पण ते पण येणार आहेत. कारण आचारसंहितेच्या आधी अर्ध्या महिन्यांना पैसे आलेत. पण आचारसंहिता लागू झाल्यामुळे ते पैसे पण बंद झाले यायचे. आता सिलेंडरचे पैसे पण येतीलच. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, महिलेच्या नावावर गॅस सिलेंडरचं कनेक्शन जे आहे असलं पाहिजे. ते असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे. त्यामुळे जर आत्ताच्या आत्ता तुमचं नावावर नसेल महिलांच्या नावावर, तर तुम्ही महिलेच्या नावावर करून घ्या गॅस कनेक्शन. तुम्ही गॅस एजन्सीकडे जाऊन ते करून घेऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे पडतील. ठीक आहे, लवकरात लवकर. तर असं आहे सगळं. त्यामुळे ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्या तुम्हाला जाणणं खूप महत्त्वाचं होतं. कारण तक्रारी गेल्या तर तुमची पडताळणी होऊ शकते. ठीक आहे. तक्रार गेली तर, असं नाही. त्यामुळे पैसे पण येतील 2-3 दिवसात, काही टेन्शन नाही. तुम्ही फक्त तुमचं सगळं व्यवस्थित ठेवा. आधार लिंक असेल, अपडेट असेल, रेशन कार्ड पण अपडेट आता महत्त्वाचं झालेलं आहे. ठीक आहे. त्या 2 ते 3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत, जेणेकरून लवकरात लवकर पैसे जमा होतील. तुम्हाला पण काही प्रॉब्लेम असतील किंवा काही प्रश्न असतील, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की आन्सर करेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.